सांगली जिल्ह्यातील अगदी विटा शहरापासून जवळ असलेल्या शेळकबाव इथं मशागत शेतीमध्ये सर्वत्र सुरू आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी मशागत लगबग सुरू झाली। शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत। चिंचणी वांगी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शेळकबाव इथं शेतकरी शंकर कदम यांच्या वडाचं माळ शिवारात असणाऱ्या रिकाम्या शेतात मशागतीचं काम सुरू होतं। यासाठी खानापूर तालुक्यातील मकसूद मंसूर शिकलगार यांना हे मशागतीचं काम दिलं होतं। त्यांनी त्यांचा ट्रॅक्टर MH19 CN 6629 घेऊन चालक तरुण युवक सीताराम राठोड याला मशागतीसाठी पाठवून दिलं। यावेळी चालक राठोड याने 7 वर्षीय जयदीप राठोड हा मुलगा यालाही मशागतीसाठी जात असताना ट्रॅक्टरवरून घेऊन गेला। मशागतीसाठी ज्यावेळी तो संदीप ट्रॅक्टर घेऊन आला त्यावेळी त्याचा लहान मुलगा जयदीप राठोड याला शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बरोबर घेऊन गेलेल्या बसवले। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याने रोटरने मशागत करण्याला सुरुवात केली। यावेळी शेतमालक शंकर कदम हे देखील सोबत होते। थोडी मशागत झाल्यानंतर शेतमालक बांधावर ठेवलेल्या पाण्याची बाटली आणण्यास गेले असता याच दरम्यान कदम यांच्या शेतात मशागतीचं काम करत असता ट्रॅक्टर चालक संदीप राठोड राहणार यवतमाळ सध्या राहणार भाळवणी नमाज टेक या तरुण युवकाचा तोल जाऊन ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये सापडून जागीच मृत्यू झालाय। अक्षरशः लहान मुलगा ज्यावेळी त्या लहान मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा तोल जाऊन रोटर खाली सापडला तो मुलगा जोरजोराने ओरडू लागला, पण वेळ निघून गेली। ट्रॅक्टरच्या रोटर खाली सापडलेला ट्रॅक्टर चालक संदीप राठोड याचा शिर धडावेगळं झालं होतं तर छातीचा चुराडा झाला होता। ही भयंकर परिस्थिती या घटनास्थळी घडली। शेतीचा मालक कदम धावत त्या ट्रॅक्टरजवळ आल्यानंतर त्याला धक्काच बसला। घडलेल्या घटनेसंदर्भात चिंचणी वांगी पोलीस कदम यांनी दूरध्वनीवर माहिती दिल्यानंतर चिंचणी वांगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस हवालदार गणेश तांदळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी आणि पंचनामा केलाय। मृतदेह उत्तर तपासणीसाठी चिंचणी वांगी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे।